हे हर्षी गावाचे प्रवेशद्वार आहे। ह्या प्रवेशद्वारावर असे संबोधलेले आहे की सर्व धर्म समभाव असलेले हे गाव आहे। सौ अनिताताई हे सरपंच यांनी मराठा मुस्लिम संघाला एक आमंत्रण दिले की त्यांनी त्यांच्या गावाला येऊन ईद साजरा करावी। त्या उद्देशाने हाफिज मोइनुद्दीन शेख, अब्बास शेख, कमरुनिसा शेख व इतर सहकाऱ्यांनी गावात जाऊन गावातील लोकांसोबत शिरकुर्मा तयार करून त्यांना शिरकुर्मा वाटप, तसेच शाळकरी मुलांना कपडे वाटप, अपंग व्यक्तींना, हँडिकॅप व्यक्तींना सायकल देखील देण्यात आली। त्यावेळी स्थानिक लोकांनी खूप सहकार्य केले आणि त्यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे। नमस्ते, मी अनिता ज्ञानेश्वर लोहिरे, हाडशीगावची सरपंच आहे। प्रथम तर मी सगळे हे आयोजक आहेत त्यांचं मी खरंच मनापासून आभार मानेन। आणि तुमचे ईदीचा हा सण कसा साजरा होतो तो की तुमची जी माणसात माणुसकी जतन करावं, हे तुमचं बोलणं ऐकून मला लय आनंद वाटला की आजच्या काळात ह्या कलियुगात आहे ना, माणुसकी माणसाला राहिलीच नाही, पण ती माणुसकी जागे करायची हे काम तुम्ही करताय ना, तर हेच मला मोठा आनंद असं वाटते। संदेश जगाभरासाठी द्यायचं होतं तर अनिता मॅडम जे सरपंच हडशीचे आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधून मी गावात आलो। तर ह्या गावामध्ये येऊन आम्ही खरंच आज ईद उल फित्र ह्या निमित्तानं गावात येऊन जे शिरखुर्मा तयार करून इथल्या नागरिकांना देऊन जे आनंद जे भेटलेला आहे, तर या माध्यमातून मला एवढंच आणि ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की लोक बरंच जातीवाद आणि माणसामध्ये भेदभाव पसरलेले आहेत, तर त्यांना कुठंतरी आढावा बसावा आणि त्यांना कुठंतरी थांबण्याचं काहीतरी एक प्रयत्न झाला पाहिजे। त्यासाठी आज आम्ही हे पाऊल उचललं असतो की कोणत्याही गावात जाऊ द्या, पण मला जो प्रेम आहे तो भेटतो। आणि मी ताईची खूप आभारी आहे की त्यांच्या गावात येऊन मला जे प्रेम भेटलंय, जे माणुसकी भेटली आहे इथल्या लोकांमध्ये, मी असंच पुढं हे म्हणणार की बाबा ही जे आपले अनुभव आहेत हे दरवर्षी आपल्यामध्ये असंच साजरा करूया आणि ही माणुसकी शहरापर्यंत, देशापर्यंत हे घेऊन जाऊया। आणि पुढं माझी इच्छा असणार की आपण मिळून गावाचा अजून काय उद्धार करायचा असणार तर आपण ते उद्धारसुद्धा करूया। धन्यवाद। नमस्कार। पहिल्यांदा मी खूप आभारी आहे या गावाचा, कारण इथं आलो आम्ही तर एकदम लहानपणाची जी आठवण होती ती जागा झाली। खूप चांगलं वाटलं। असं वाटलंच नाही की बाबा मी माझ्या आजीचं गावही नाही, असं वाटलं माझी आजी पण इथंच कुठंतरी आहे, फक्त दिसत नाही आहे ती। तर खूप आनंद झाला असं इथं येऊन। आणि जे अनिता मॅडम आहेत इथले सरपंच, त्यांनी एवढं सहयोग केला आम्हाला, एवढं पुढाकार करून आमचं सहयोग केलं आहे। आणि जे लोक आहेत इथले, आमचे जेवढे पण आजी आहेत इथं, त्यांचं सगळ्यांचं खूप आभार आम्हाला इथं बोलवण्यासाठी, आमच्यासोबत बसण्यासाठी, बोलण्यासाठी, कारण हेच प्रेम आहे जे आम्हाला पुढं घेऊन जायचं आहे।